अर्पिता पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी स्वभावाने साधी, सरळ व देखणी मुलगी. वडील विश्वासराव निवृत्त शिक्षक तर आई गृहिणी. तशी ती 3 भावंड. मोठी बहीण नमिता. नमिताचे 2 वर्षापूर्वीच पळून जाऊन लग्न केले होते. तिचा नवरा इंजिनियर होता. पळून जाऊन लग्न केल्यामुळे अर्पिता सोडून कोणीच तिच्याशी बोलायचं नाही. मधला भाऊ सोहमचे लग्न वर्षभरापूर्वीच झाले होते. त्याची बायको शालिनी ही बँकेत कामाला होती. सोहम ही एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कामाला होता. अर्पिता तशी शांतच असायची. आपल्या खोलीत एकटीच बसून राहायची. महिन्याभरापूर्वीच अर्पिताचं लग्न झालं होतं. कमलेशशी. इंजिनियर होता. घरदार आणि प्रॉपर्टी पण चांगली होती. चांगल्या श्रीमंत घराचं स्थळ, उत्तम शिकलेला मुलगा. त्यामुळे अर्पिताच्या घरून लगेच होकार दिला होता. अर्पिताही त्याच्या शब्दाबाहेर नव्हती. लगेचच परंतु धूमधडाक्यात लग्न झालं होतं. मुलगा पुण्यातच राहणारा होता. लग्नानंतर अर्पिता सासरी गेली. लग्नाच्या पहिल्याच दिवशी रात्री कमलेश मित्रांसोबत पार्टी करायची म्हणून बाहेर गेला होता. घरी अर्पितासह सर्वजण वाट पाहून कंटाळले. सकाळ होत आली तरी परतला नव्हता. सर्वजण वाट पाहून पाहून थकले होते. त्याचा मोबाईलही अनरिचेबल लागू लागला होता. त्याच्या वडिलांनी पोलिसांना फोन लावला व लवकरात लवकर तपास करायची विनंती केली. संध्याकाळ होत आली होती. अर्पिताला अचानक काही अघटित घडणार असल्याची चाहूल लागली. ती घाईघाईने देवीच्या देवळात जायचे म्हणून बाहेर जायला निघाली. पण मुलगा आधीच घरात नाही, त्यात सूनही बाहेर चालली म्हणून तिच्या सासूने तिला बळेबळेच बाजूला बसवून ठेवले. 7 वाजायच्या सुमारात अर्पिताने अचानक हाताच्या मुठी वळल्या. भीती तिच्या चेहऱ्यावर दाटून आली होती. ती घामाने भिजली होती. काहीतरी चुकल्यासारखं घडलं अशी तिला जाणीव तिच्या मनात होत होती. घरातली सगळीजण तिला काय झाले म्हणून पाहत होते. तितक्यात दाराची बेल वाजली. पोलीस दारात हजर होते. त्यांनी सर्वांना गाडीजवळ बोलवले. गाडीत एक मृतदेह होता. गाडीतला मृतदेह कमलेशचाच होता याची खात्री पटताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी अर्पिताने सौभाग्य हरपले होते. ती मूर्छित होऊन पडली. तब्बल 6 तासांनी ती शुद्धीवर आली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर सासूने बळेच तिला घराबाहेर काढले. तिच्या घरच्यांना बोलावून घेऊन तिला कुलनाशिनी, विषपल्ली असे अनेक नावं ठेवून हाकलून लावले. आज जवळजवळ महिना होत आला होता. अर्पिता आपल्या खोलीत खिडकीतून बाहेर पाहत बसली होती. ती आपल्याच खोलीत बसून असायची. जास्त बाहेर पडायची नाही. बाहेर पडल्यावर आजूबाजूचे लोक विधवा किंवा शापित म्हणून तिच्याकडे वाईट नजरेने पाहायचे, टोमणे मारायचे. कधीतरी सहज फिरायला म्हणून बागेत जायची. ती आजही काहीतरी विचारात गुंग असल्याप्रमाणे भान हरपून बसली होती. अर्पिता, विश्वासराव बोलले. या ना बाबा, काही काम होतं का? अर्पिता म्हणाली. विश्वासराव अर्पिताजवळ येऊन तिच्या शेजारी बसले. त्यांनी आपल्या मुलीकडे पाहिलं. अतिशय कृश आणि निस्तेज दिसत होती. बाळा, सहज म्हणून येऊ शकत नाही का मी? विश्वासराव म्हणाले. असं नाही बाबा, मला वाटलं काही कामाने आला असाल. अर्पिता, मला तुझी अवस्था पाहवत नाही बाळा. जे झालं त्यात तुझी काय चूक? तू जेमतेम 22 वर्षाची आहेस. तुला अजूनही चांगलं स्थळ येऊ शकतं. म्हणजे कोणालाही पसंत पडशील अशीच आहे. विश्वासराव म्हणाले. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे स्पष्ट सांगा बाबा. अर्पिता काहीशी धिटाईने म्हणाली. मागून पदराला हात पुसत अर्पिताची आई उमाही खोलीत आली. अर्पिताची वहिनी शालिनी खोलीच्या बाहेरून ऐकत होती. म्हणजे तू पुन्हा लग्न करावंसं आम्हाला वाटतं बाळा. अर्पिताची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. आई, माझ्या आयुष्यात ही अशी घटना घडली ना की संसार, लग्न यातून माझं मन उडून गेलंय. मला पुन्हा लग्न करायची इच्छा नाही. अर्पिता डोळ्यातील अश्रू लपवत म्हणाली. बघ बाळा, मी सांगायचे काम केले. बाकी तुझा निर्णय अंतिम राहील. मला तुझ्यावर काही लादायचं नाहीये. विश्वासराव म्हणाले. तिच्या डोळ्यातील अश्रू त्या उभयतांच्या नजरेतून सुटले नव्हते. विश्वासराव खिन्न मनाने खोलीतून बाहेर निघून गेले.
मुलीवर जीवापाड प्रेम करणारा बापाचे काळीज होते त्यांचे. फुलपाखरासारख्या आपल्या मुलीला रंगहीन कोमजलेले पाहताना त्यांना अतिवेदना होत होत्या. आई, बाबांना सांग, मी उद्यापर्यंत सांगते तुम्हाला, अर्पिता मनातच काहीसा विचार करत म्हणाली. उमाई डोळ्यांनी तिला निश्चिंत राहायचा इशारा करून खोलीतून बाहेर निघून गेली. विश्वासरावांच्या चेहऱ्यावरचा खिन्नपणा अर्पिताच्या नजरेतून सुटला नव्हता. तरी तिने लग्न न करण्याचा आपला निर्णय ठाम राहायचे ठरवले. रात्री जेवायचे ताट घेऊन शालिनी तिच्या खोलीत आली. आज कधी नव्हे ती शालिनी तिच्या बाजूला बेडवर बसली, पण ती थोडी अंतर राखूनच बसली होती. जणू अर्पिताच्या स्पर्शाने तिला विषबाधा होईल असं तिचं वागणं होतं. तुझ्या भल्यासाठी म्हणून सांगते अर्पिता. आई बाबा म्हणत आहेत तसं लग्नाला तयार हो, म्हणजे तूही सुटशील आणि आम्हीही सुटू, शालिनी म्हणाली. म्हणजे काय म्हणायचं वहिनी तुला? आई बाबांना मी भार झाले का? बाहेर तर सगळेच घालून पाडून बोलतात, निदान तू तरी असं बोलू नको, अर्पिता म्हणाली. आई बाबांना नाही, आम्हाला भार झाली आहेस तू. आधीच बरीच ओढाताण करून आयुष्य चाललं आहे, त्यात तू येऊन पडलीस. आई बाबांचं काय? मुलगी म्हणजे लक्ष्मी असेल किंवा विश्वल्ली, ते सांभाळणारच ना. आणि मला कसले सल्ले देते ग? तुझ्या कर्मामुळेच बोलतात ना सगळे, शालिनी तिरस्काराने म्हणाली. अर्पिताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. शालिनी तिच्याशी फारशी बोलली नव्हती आणि आज जे बोलली ते टोचून. शालिनी उठून बाहेर निघून गेली. अर्पिता मात्र न जेवताच झोपी गेली. तिला फक्त अश्रूंचा आधार होता. दुसऱ्या दिवशी अर्पिता उठली. तिने स्वतः विश्वासरावांच्या खोलीत जाऊन लग्नाला होकार कळवला. विश्वासराव सुद्धा मुलीने होकार स्वतःहून दिल्यामुळे खूप आनंदित झाले होते. त्यांनी लगेचच स्थळ पाहायला सुरुवात केली. आज सकाळपासून घरात धांदल उडाली होती. आज सकाळी अर्पिताला बघायला स्थळ येणार होते. सकाळपासून घरात तयारी चालू होती. शालिनी अर्पिताला तयार करत होती. तयार करता करता टोमणे मारणे तिने अर्पिताला नकोसे करून सोडले होते. अर्पिता निळ्या रंगाची तलम साडी नेसून तयार झाली होती. गळ्यात नाजूक सहार आणि कपाळावर छोटीशी लाल टिकली. एवढाच काय तो साजशृंगार. अपार कष्टाने रोखून ठेवलेल्या अश्रूंनी डोळ्यांच्या कडा मात्र पाणवलेल्या होत्या. 10:15च्या सुमारास पाहुणे आले. चांगलीच उच्चभ्रू मंडळी होती. आई, वडील, मुलगा आणि सोबत एक 10 वर्षाची मुलगी. मुलाची माहिती जाणून घेत असताना कळलं की त्याचंही पहिलं लग्न झालं होतं. त्याला एक मुलगी होती हे कळताच विश्वासराव भडकले. पण शालिनी आणि सोहमने समजावले. अर्पिताचेही दुसरे लग्न आहे, मग काय हरकत आहे? बाबांनी अर्पिताकडे पाहिले आणि तिला विचारले, तुझे मत काय आहे बेटा? तुला पसंत आहे का? विश्वासराव म्हणाले. अर्पितांच्या ओठावर नकार आला होता, पण तितक्यात तिला कालचे शालिनीचे बोलणे आठवले आणि पुढचा मागचा विचार न करता तिने मानेने होकार दिला. यज्ञेशसोबत पुढच्या आठवड्यात तिचे लग्न ठरले होते. यज्ञेशसुद्धा सोहमसोबतच कामाला होता. त्यामुळे अर्पिताच्या आधीच्या लग्नाबद्दल त्याला सर्व माहीत होतं. लग्नाच्या आदल्या दिवशी अर्पिता घरात बाहेर पडली व जवळच्या देवीच्या देवळात गेली. आई, मागच्या वेळेस जे झालं ते विसरून माझा संसार नव्याने सुखाने थाटात जावा असा आशीर्वाद तू दे. एक वेळ माझं काहीतरी बरं वाईट झालं तर चालेल, पण यज्ञेशला काही होऊ देऊ नको, अर्पिता म्हणाली. दुसऱ्या दिवशी अर्पिताचं लग्न झालं आणि ती तिच्या नव्या सासरी गेली. सासर म्हणजे केवढं 3 BHKचा फ्लॅट होता. यज्ञेशने अर्पिताला स्वरूपाच्या रूममध्ये झोपायला सांगितले. अर्पिताला ते ऐकून अवाक झाली. यज्ञेशच्या आईवडिलांनी त्याला खूप समजावायचा प्रयत्न केला, पण केवळ आई बाबा सतत आजारी आणि स्वरूपाची काळजी घ्यायला कोणी नाही म्हणून लग्न केल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि तो खोलीत निघून गेला. अर्पिताची स्वप्न फुलण्याआधीच कोमजली होती. तरी हसरा चेहरा ठेवून ती स्वरूपाच्या खोलीत गेली. लग्नाच्या नवीन स्वप्न पाहायच्या आधीच अधिकार नाही हे स्वतःच्या मनाला तिने समजावले होते. दुसऱ्या दिवशी अर्पिताचा दिनक्रम सुरू झाला होता.
ती पूर्णतः सासू सासऱ्यांची सेवा आणि स्वरूपाची काळजी घेण्यातच व्यस्त राहू लागली. सासू सासऱ्यांच्या छोट्या छोट्या सवयी, त्यांच्या औषधाच्या वेळा यापासून ते स्वरूपाचा अभ्यास, आवडीनिवडी इथपर्यंत तिने अगदी मनापासून शिकून घेतलं. यज्ञेशच्या नकळत त्याच्या आवडीनिवडीही ती जपत होती. एकदा दुपारच्या वेळेस तिचे सासू सासरे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते, तेव्हा अचानक फ्लॅटची बेल वाजली. अर्पिताने पुढे होऊन दार उघडले. समोरची माणसं पाहून ती अवाक झाली. ते कमलेशचे आईबाबा होते. या या, सारे परक्यासारखे का बाहेर उभे आहेत? या, मोहन म्हणाले. अर्पिताच्या सासऱ्यांनी त्यांना आत बोलवले. अर्पिता त्यांच्यासाठी चहा करायला म्हणून निघून गेली. ते अत्यंत जुने मित्र असल्याने त्यांच्यात मनसोक्त गप्पा चालू होत्या. अर्पिता सर्वांसाठी चहा घेऊन बाहेर आली. सुधाकर, ही आमची सून अर्पिता. महिन्याभरापूर्वीच लग्न झालं आहे, मोहन म्हणाले. सुधाकरांनी ठीक आहे म्हणून होकारार्थी मान हलवली. सुधाकरांची तिच्याबद्दलची नाराजी पाहून मोहन काहीसे साशंक झाले. अर्पिता आत गेल्यावर त्यांनी सुधाकरला विचारले, काय झालं सुधाकर, तू अशी प्रतिक्रिया का दिलीस? मोहनने विचारले. मित्रा, तू माझा चांगला मित्र आहेस म्हणून सांगतो. तू या विश्वल्लीशी यज्ञेशचं लग्न लावलंस हे चांगलं नाही झालं. ही माझ्या घरात आली होती लग्न करून, तेव्हा माझ्या कुळाचा नाश करून गेली. आता यज्ञेशचं काही बरं वाईट होऊ नये म्हणजे झालं, सुधाकर म्हणाले. म्हणजे अर्पिताचं पहिलं लग्न कमलेशसोबत, मोहनने सांगितलं. मोहन आणि मधुरा त्या धक्क्यातून सावरले नव्हते. बराच वेळ गप्पा मारून झाल्यावर सुधाकर आणि त्यांची पत्नी निघून गेले. त्यांचं बोलणं अर्पिताने आतून ऐकलं. ती स्पंदून स्पंदून रडत होती. थोड्या वेळाने स्वतःला सावरत ती परत कामाला लागली. मधुरा मात्र आता सतत तिच्यावर साशंक नजरेने पाहत होती. संध्याकाळी स्वरूपा घरी आली. मम्मा, मला कॉफी देशील का प्लीज? स्वरूपा म्हणाली. हो सोनिया आणते हां, अर्पिता बोलली. मधुरा आज मात्र दिवसभर तिच्या मागून मागून फिरत होती. संशयाचे भूत तिच्या डोक्यावर स्वार झाले होते. रात्री यज्ञेश खूप लेट घरी आला. मधुराने त्याला हट्टाने जवळ बसवले व त्याला दुपारचं सर्व सांगितलं. पाहूनंतर म्हणून त्यानेही ते टाळलं, पण सर्वांच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं होतं. अर्पिताच्या नशिबात जणू शापित आयुष्य होतं. दुसऱ्या दिवशी स्वरूपा तापाने फणफणली. तिचा ताप काही केल्या उतरेना. ताप हळूहळू तिच्या डोक्यात चढत होता. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. अर्पिताचं मन स्वरूपाजवळ जाण्यासाठी बेचैन होत होतं, पण तिला कोणी जाऊ देत नव्हतं. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांनी स्वरूपा कोमात गेल्याचे सांगितलं. तिला कधी शुद्ध येईल हे निश्चित नसल्याचं सांगितलं. ते पाहून मधुराचा पारा सुटला. ती अर्पिताचा फरफटत घरी घेऊन आली व तिला घालून पाडून बोलायला लागली. सुधाकर दादा म्हणत होते तेच खरं निघालं. विश्वल्ली आहेस तू, शापित आहेस. एका घराचा नाश करून आता माझ्या घराचा नाश करायला आली आहेस. मी हे होऊ देणार नाही. माझ्या स्वरूपाला काही झालं ना तर मी तुझा जीव घेईल. तुझ्या आत्ताचा आत्ता माझ्या घरातनं चालती हो, मधुरा म्हणाली. अर्पिताचे डोळे पाणावले होते. तिने शेवटची आशा म्हणून यज्ञेशकडे पाहिले, पण त्यानेही मधुराच्या बोलण्याचा समर्थन दिले. पुन्हा एकदा अर्पिता घरी आली. काही दिवसांनी यज्ञेशने अर्पिताला डिवोर्सचे पेपर पाठवले. अर्पितानेही आता आपले शापित आयुष्य स्वीकारले होते. सोहम आणि शालिनी मात्र अर्पिताला घरात पाहून नाखुश होते. शालिनीही आता गर्भवती होती. तिला आपल्यावर आणि आपल्या बाळावर तिची विषारी सावली नको होती. अर्पिता घरात आली तेव्हा तिची आई उमाही हिवतापाने आजारी होती. अर्पिता घरी आल्यावर 2-3 दिवसातच तिच्या आईचा मृत्यू झाला. शालिनीने याचंही खापर अर्पिताच्या माथ्यावर फोडलं. दूरदूरचे नातेवाईक सगळे सोयरे आले होते. त्यांच्या समोर अर्पिताचा अपमान केला की ती निदान शरमेने तरी या घरातून निघून जाईल अशी अपेक्षा शालिनीची होती. हो, अगदी खरं सांगतो हो तुम्हाला, शापित आयुष्य घेऊनच जन्माला आली आहे. जणू हिच्या जन्मानंतर हिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाचं काही ना काही अघटित घडलंय. पहिले नवऱ्याचा मृत्यू, मग दुसऱ्या लग्नानंतर दुसऱ्या नवऱ्याची मुलगीही कोमात गेली आणि आता आई चांगल्या भरल्या घरात उतरती कळा लावली हो हिने.
शालिनी डोळे पुसत म्हणत होती. सगळी मंडळी साशंक नजरेने अर्पिताकडे पाहू लागली. आपली चूक नाही हे माहीत असतानाही अर्पिताची नजर खाली झुकली. आता मात्र विश्वासरावांचा संयम संपला. गप्प बस शालिनी. माझ्या सोन्यासारख्या मुलीची काहीही चूक आहे का त्यात? तिच्या जन्मापासून उमा तिच्यासोबत आहे. तेव्हा तिला मृत्यू नाही आला. मग आता त्याला ती कारणीभूत कशी? उलट तू आल्यापासून हे चाललंय किंवा तुझ्या पायगुणामुळे माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला असं मी म्हटलं तर कसं वाटेल तुला? सोहम, तुलाही लाज नाही वाटत आपल्या बहिणीबद्दल ऐकून घ्यायला? खूप झाला आता. खूप छळ केलास तुम्ही माझ्या सोनपरीचा. ताबडतोब गाशा गुंडाळून चालते व्हा माझ्या घरातून. आणि राहायचंच असेल तर तिच्या आज्ञेतच राहायचं आता. चल बाळा अर्पिता, विश्वासराव म्हणाले. विश्वासराव अर्पिताला घेऊन आत निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी शालिनी आणि सोहमही घराबाहेर पडले. आलेले नातेवाईकही निघून गेले. आता घरात विश्वासराव व अर्पिता हे दोघेच होते. विश्वासरावांच्या ओळखीने अर्पिताला जवळच्याच महिलाश्रमात नोकरी मिळाली होती. ती तिथल्या मुलींना शिकवू लागली. एके दिवशी धावतच घरी येत अर्पिताने विश्वासरावांना हाक मारायला सुरुवात केली. बाबा, बाबा. अगं हो बाळा, काय झालं? विश्वासराव म्हणाले. बाबा, महिलाश्रमात काम करण्याबरोबरच मला समाजसेवा करायची इच्छा आहे. संजीवनी या समाजसेवा संस्थेकडून मला काम करायचं आहे. ते गरजूंना मदत करतात. अपयशी झालेल्यांना पुन्हा नव्यानं उभं राहायला मदत करतात. बाबा, मी करू का ते काम? अर्पिताने आशेने विश्वासरावांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि विचारलं. निर्धास्तपणे कर बाळा. पण तू माझी परवानगी का मागत आहेस? विश्वासराव म्हणाले. बाबा, ती संस्था ओंकार जिजू चालवतात. नुसते इंजिनियर नसून ते खूप उत्तम समाजसेवक आहेत. बाबा, मी काम करते ना, त्या आश्रमामध्ये सर्वात मोठी देणगी त्यांच्याकडूनच येते. बाबा, आपण प्लीज बोलूया ना त्यांच्याशी. काय गुन्हा केलाय हो त्यांनी? प्लीज बाबा, अर्पिता केविलवाण्या स्वरात म्हणाली. नक्कीच बाळा. पुन्हा एकदा तू बापाच्या काळजाला साथ घातली आहेस. उद्याच त्यांना घरी बोलव. खरं तर आपल्यालाही त्यांच्या आधाराची गरज आहे. पण त्यांना मी नाकारलं होतं. ते येतील का मला माहीत नाही. पण शक्य असेल तर ओंकाररावांना सामानासहित यायला सांग. त्यांच्या जीवनातील आईवडिलांची आणि माझ्या जीवनातील मुलाची कसर भरून निघेल, विश्वासराव म्हणाले. विश्वासरावांच्या डोळ्यातील पाणी टिपत आले होते. अर्पिताच्या डोळ्यातही पाणी दाटून आले होते. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे देवपूजा झाल्यावर सूर्यवंदनासाठी विश्वासराव अंगणात गेले. अंगणात एक टॅक्सी उभी होती व त्यातून सामान उतरले जात होते. ओंकार आणि नमिता आणि त्यांच्यासोबत एक लहानगी परी विश्वासरावांच्या दिशेने चालत येत होती. बराच वेळ सगळे पाणावलेल्या डोळ्यांनी एकमेकाकडे पाहत उभे होते. इतक्यात घरातून अर्पिता बाहेर आली. तिने सर्वांना आत बोलवून घेतले. नमिता आणि ओंकारने विश्वासरावांना वाकून नमस्कार केला. बाबा, तब्येत कशी आहे तुमची? आणि अर्पिता, काम काय म्हटलं तुझं? आजपासून आणखी एक नवीन कामाला तयार आहे ना? ओंकार हसत म्हणाले. हो जिजू, एकदम रेडी, अर्पिताही उत्साहात म्हणाली. बाबा बोलणार नाही का आमच्याशी? नमिता म्हणाली. काय बोलू मुली, माफ कर मला. पोटचा मुलगा जेव्हा वैरी ठरला तेव्हाही हा मुलगा माझ्याशी इतका प्रेमाने वागतोय. मी त्याला झिडकारलं, संबंधच तोडले, तरीही मला बाबा म्हणताय तुम्ही? आज लाज वाटते ग स्वतःची. विश्वासराव मान खाली घालत हात जोडून म्हणाले. काहीतरीच काय बाबा, तुमचे हात कायम आशीर्वाद देण्यासाठी उचला, माफी मागण्यासाठी नाही. हे काय संजू, तू आजोबांना नमस्कार नाही केला अजून? ओंकार. संजीवनीने पटकन पुढे होत विश्वासरावांना नमस्कार केला. त्यांनीही मायेने तिला उचलून घेतलं. आज शांत शांत घर हसण्याच्या आणि प्रेमाच्या आवाजाने गजबजलं होतं. बोलता बोलता अनेक विषय निघाले.
अर्पिताबद्दल घडलेले सर्व ऐकून ओमकार आणि नमिताचे डोळे पाणावले. नाही ग सोने, सगळ्यांच्या आयुष्यात आनंद भरायची इच्छा व्यक्त करणारी, मला बाबांचं छत्र परत मिळवून देणारी आणि स्वतःचा अमाप दुःखातून गेलेली असताना सतत दुःख हसतमुख चेहऱ्यावर दडवून वावरणारी माझी अर्पिता शापित असूच शकत नाही. नमिता अश्रू पुसत म्हणाली. उलट हे तर देवीचे उपकार आहेत अर्पिता, की तिने तुला अशा माणसांपासून दूर केलं ज्यांचं तुझ्या आयुष्यात काहीच स्थान नाही. आज आपल्या आई असत्या तर त्यांनीही हेच म्हटलं असतं की तू विश्वल्ली नाही आहेस. ओमकार ओमकार म्हणाले. हो, पण तू सगळ्यांना सिद्ध करून दाखव की तू अमृतवेल आहेस, शापित नाही. दैवी वरदान घेऊन आलेली आहेस. सगळ्यांच्या आयुष्याचे रंग भरताना तुझ्या आयुष्याचेही रंग खुलवीत अर्पिता. नमिता म्हणाली. मोठ्या बहिणीकडे व जिजूकडे आळीपाळीने पाहत तिने बाबांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात तिला आज समाधान दिसत होते, आश्वस्त भाव दिसत होते. दुसऱ्या दिवसापासून अर्पिताने संजीवनीसाठी काम करायची सुरुवात केली. ओमकारने आज अर्पिताला एका घराचा पत्ता दिला. त्यांची मुलगी अत्यंत उदास उदास राहायची, म्हणून त्यांनी संजीवनीशी कॉन्टॅक्ट केला होता. अनेकांच्या आयुष्यात पुन्हा रंग भरायला निघालेली अर्पिता ही लगेच तयार झाली. ती दिलेल्या पत्त्यावर पोचली. तो एक सुंदर बंगला होता. ती फाटक उघडून आत आली व तिने दाराची बेल वाजवली. कोणा बाईने दार उघडले व तिला आत घेतले. तिथे एक माणूस पाठमोरे काहीतरी शोधत उभा होता. एक्सक्यूज मी संजीवनी संस्थेकडून आली आहे, अर्पिता म्हणाली. तो माणूस मागे वळला. ती दोघेही एकमेकांकडे बघून अवाक झाली होती. अर्पिता तू? यज्ञेश म्हणाला. थोड्या वेळेत शुद्धीत येत यज्ञेशनं तिला बसायची विनंती केली. समोरील सोफ्यावर बसत अर्पिताने कामावर लक्ष केंद्रित केलं. तू गेल्यापासून 15-20 दिवसांनी स्वरूपा शुद्धीवर आली, पण तेव्हापासून ती दिवसरात्र तुझ्याच नावाचा जप करत असते. मम्मा अशी आहे, मम्मा तशी आहे. दिवसरात्र ती तुझ्यातच हरवून गेली आहे. माझ्याही नकळत तू तिला इतकं आपलंसं केलं हे खूप उशिरा कळलं, यज्ञेश म्हणाला. कुठं आहे स्वरा? अर्पिता म्हणाली. स्वरूपाची हालत ऐकून तिचं हृदय कळवळलं. यज्ञेश तिला स्वरूपाच्या खोलीत घेऊन गेला. ती हातात अर्पिताचा फोटो फ्रेम घेऊन टक लावून बघत बसली होती. स्वरा बेटा, कोण आलंय बघ, यज्ञेश म्हणाला. मागेही न पाहता. डॅड, मम्मा कधी येणार? स्वरूपा म्हणाली. अरे सोन्या, मीच आले. माझ्या सोन्याने खूप मिस केलंय ना मला, अर्पिता म्हणाली. स्वरूपाचे डोळे भरून आले होते. 12 वर्षाची ती छोटीशी परी अर्पिताला घट्ट बिलगली. अर्पिताच्या डोळ्यात अश्रू दाटत होते. मम्मा, तू मला सोडून जाऊ नको. डॅडाला तुझ्यासारखी कॉफी बनवता येत नाही आणि आता माझा स्टडी पण खूप वाढलाय. डॅड तर सारखा बिझी असतो, त्याला माझ्याशी बोलायला पण वेळ नाही. तू नाही ना जाणार ग मला सोडून? स्वरूपा म्हणाली. हो, झोप आता. किती थकल्यासारखी वाटते माझी स्वरा. थोड्या वेळाने बोलू आपण हां, अर्पिता म्हणाली. अर्पिता स्वरूपाला थोपटत झोपी घातली होती. पाहता पाहता ती झोपली. यज्ञेश खोलीच्या एका कोपऱ्यात उभा राहून हे पाहत होता. स्वरूपा झोपलेली पाहून अर्पिता तिच्या खोलीतून बाहेर आली व यज्ञेश समोर येऊन उभी राहिली. मिस्टर यज्ञेश, तिची तब्येत एकदम ठीक आहे. फक्त ती कुठेतरी एकटी पडली. तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. तिची तब्येत आपोआप सुधारेल, अर्पिता म्हणाली. आणि तू? यज्ञेशने विचारले. माझं काय? अर्पिता म्हणाली. तू नाही राहणार आमच्यासोबत? नाही. तिने सोसलेला सगळा त्रास तिच्या नकारातून उचंबळून आला होता. त्यामुळे ती ठामपणे नाही म्हणाली व तिथनं निघून गेली. तिला घरी यायला संध्याकाळ झाली होती. घरी आल्यावर ती नेहमीप्रमाणे बाबा आणि ताईला हाक न मारता थेट खोलीत गेली. ते पाहून विश्वासराव व नमिता तिच्या मागोमाग खोलीत गेले. बाळा, काय झालं ग? आज अशी उदास का वाटतेस? नमिता म्हणाली. काय गरज आहे सर्वांना माझ्या आयुष्याचा खेळ खेळायची? अगदी नियती पण खेळते मला.
आज कित्येक दिवसांनी सगळं विसरून स्वतःच्या पायावर समर्थपणे उभे राहत मी काहीतरी काम चालू केलं आणि आजच नियतीने परत यज्ञेशला माझ्या समोर उभं केलं. अर्पिता म्हणाली. यज्ञेश? तो कशाला आला होता? विश्वासराव म्हणाले. तो आला नव्हता. मी गेले होते संजीवनीकडून दिलेल्या एका ॲड्रेसवर त्याच्या मानसिक आजारी मुलीला मोटिवेट करायला. पण ते यज्ञेशचं घर होतं बाबा. मला माझ्या स्वराची अवस्था पाहवली नाही हो. मम्मा मम्मा करत रडत होती बिचारी. पण या माणसांकडे आणि मला शापित म्हणणाऱ्या विषारी मनोवृत्तीच्या लोकांकडे मला जावंसं वाटत नाही आहे. पण स्वरासाठी माझा जीव तिळतिळ तुटतोय अर्पिता. विश्वासराव आणि नमिता तिची ही हालत पाहून चिंतेने ग्रासले होते. तेवढ्यात घरात आणि तिच्या रूममध्ये येणाऱ्या ओंकारनेही सगळं ऐकलं होतं. आपण पत्तावरील नाव वगैरे चौकशी न करता हिला पाठवल्याने त्यालाही गिल्ट वाटू लागलं. विश्वासराव घरात आहे का? मोहन म्हणाले. कोण आहे बरं? येतो हं, विश्वासराव म्हणाले. नमस्कार, मधुरा. मधुरा आणि मोहन आत येत म्हणाले. मात्र विश्वासराव दारातच आडवे उभे राहून त्यांच्यावर चिडून पाहत होते. तुम्ही का आलात इथे? माझ्या तोंडातून काही अपमानास्पद शब्द बाहेर पडायच्या आत तुम्ही इथून चालते व्हा, विश्वासराव म्हणाले. आमचं ऐकून घ्या विश्वासराव. अर्पिताला आम्ही नाही ते बोललो हो. शापित, विश्वल्ली बोलून अपमानित करून घरातून हाकलून दिलं. पण आता आम्हाला मनापासून पश्चाताप होत आहे, मोहन म्हणाला. हो, मी माफी मागते हो तुमची. मी खूप हाल केले अर्पिताचे. पण त्याची शिक्षाही आम्ही भोगतोय हो. आमची छोटी परी स्वरूपा आता आमच्या कोणाशीच बोलत नाही. नुसती अर्पिताच्या नावाचा जप करत असते. आणि आम्हीही आता म्हातारे झालो आहोत. गोळ्यांच्या वेळा लक्षात राहत नसल्याने आता अर्पिताच्या असण्याचे महत्त्व कळतंय, मधुरा म्हणाली. नमस्कार करतो बाबा. बाबा खरंच मला माफ करा. मी आणि माझ्या घरातील कोणीही अर्पिताशिवाय राहू शकत नाही, यज्ञेश म्हणाला. अर्पिता आतून हे सगळं ऐकत होती. पण ती अजूनही द्विधा मनस्थितीत होती. तेवढ्यात तिच्या कानावर आवाज ऐकू आला. मम्मा कुठे आहेस तू? ये ना गं बाहेर, स्वरूपा म्हणत होती. स्वरूपाचा आवाज ऐकताच मात्र अर्पिता धावत बाहेर आली. तिने पाहिलं तर काय, स्वरूपाच्या चेहऱ्यावर हसू परत आलं होतं. मम्माला भेटायला यायचं म्हणून छान तयार होऊन आली होती. तिला पाहून अर्पिताचे डोळे भरून आले. किती गोड दिसत होती ती परी. न्याहाळत उभी होती. हिरव्या रंगाचा काठपदरी शालू नेसून अर्पिता दारात उभी होती. मधुरानेही लगबगीने माप ठेवले होते. अर्पिताने माप ओलांडत ज्या घरातून शापित म्हणून तिला बाहेर काढण्यात आलं होतं, त्याच घरात ती लक्ष्मी म्हणून परत येत होती. अर्पिताचं पुन्हा एकदा एक नवं विश्व तयार झालं होतं. बाबा, सासू सासरे, यज्ञेश, ताई आणि जिजू, स्वरूपा आणि अगदी दादा वहिनी, शालिनी वहिनी सुद्धा. दादा आणि वहिनी आपली चूक लक्षात आली असल्यामुळे परत आले होते आणि अर्पिताने हट्टाने विश्वासरावांना त्या दोघांना माफ करायला लावले होते. यापुढची प्रत्येक सकाळ तिच्या आयुष्यात आनंदाचा ठेवा घेऊन येत होती आणि तिला शापित ठरवणाऱ्या अनेकांसाठी ती संजीवनी बनून पुन्हा नव्याने उभे राहणार होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक नक्की करा. धन्यवाद.